सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपने धक्का दिला आहे। सत्ता असणाऱ्या सांगली कृषी बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आले आहे। मिरज, कवठे महांकाळ आणि जत तालुक्याची एकत्रित सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या कित्येक वर्षांपासून अस्तित्वात होती। मात्र या बाजार समितीचे आता भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मागणीमुळे त्रिभाजन करण्यात आले आहे। आता कवठे महांकाळ आणि जत तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, त्याचबरोबर माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजित घोरपडे यांना मोठा धक्का बसला आहे। कारण की त्या नेत्यांचीच मिळून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकत्रित सत्ता आहे आणि आता या एकत्रित सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन झाले आहे। दरम्यान यावेळी सांगली मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी त्रिभाजन करता पाठपुरावा केल्याने व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। गेली 30 वर्ष प्रलंबित असलेला सांगली मार्केट यार्डचा त्रिभाजनाचा विषय हा आज JR काढून शासनानं पूर्ण केलेला आहे। सगळ्या व्यापाऱ्यांनी मला 1-2 महिन्यापूर्वी हे सगळं निवेदन दिलेलं होतं। ते आपले राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच आमचे मंत्री महोदय जयकुमारजी रावळ यांच्या मागं लागून आपण हा विषय केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या एकूण 65 तालुक्यामध्ये हा विषय आज झाल्यामुळं या सांगलीच्या मार्केटच्या व्यापाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। आणखीन पण त्यांची काय मागण्या आहेत ते पुढच्या काळामध्ये तेही आपण त्यासाठी प्रयत्न करून ते पूर्ण करून घेऊ एवढं आश्वासन आपल्या व्यापारी मित्रांना देतो। धन्यवाद। आज जो शासनाने निर्णय दिलेला आहे, गेली 30 वर्ष आम्ही झगडत आहे की आमचं मार्केट यार्ड वेगळं करा, जत, कवठे महांकाळ या तिन्ही मार्केट कमिट्या त्रिभाजन करा म्हणून गेली 30 वर्ष आम्ही कज्जा कोर्ट, हायकोर्ट सगळ्याकडे जाऊन आलो। पण आज शासनाने जो निर्णय दिला आहे आणि आम्हाला सुधीरदादांनी जी मदत केली ती मार्केट यार्डात एक सुवर्णाक्षरानं लिहिल्यासारखा आज इतिहास घडलेला आहे आणि त्या सर्वांना तर्फे मार्केट यार्डातर्फे ह्याच्यातर्फे दादा सर्व व्यापारी बांधवांच्या तर्फे दादांचं एक मोठं अभिनंदन आम्ही आज करत आहे आणि हे फक्त दादांच्यामुळेच झालं आहे। आज आम्हाला काय म्हणायचं असते की वनवास सुटला आहे, वनवासातनं आम्ही आज बाहेर आलेलो आहे असं आमची परिस्थिती झालेली आहे आणि आज आम्ही एकदम खुश आहे आणि हे सर्व श्रेय म्हणजे फक्त दादा आणि दादा आहे।